कृपां कुरु महादेवी सुतेषु प्रणतेषु च चरणाश्रयदानेन कृपामयी नमोस्तुते. माताजींकडे एक थोडासा डोक्यावर परिणाम झालेला भक्त, म्हणजेच थोडा पागल झालेला भक्त माताजींकडे दर्शनाला. आई, तुम्ही मला ठाकूरांचं दर्शन करून देणार नाही? माताजी प्रेमाने उथमलेल्या स्वरात म्हणाल्या, होईल रे बेटा, उतावीळ का होत आहेस? त्यावेळेला त्यांनी क्रुद्ध होऊन तो म्हणाला, एकसारखं मला चकावणी देत असता? ही घ्या तुमची जपाची माळ, मला आणखी काही नको, असे म्हणून जपाची माळ माताजींकडे भिरकावून दिली. असू दे, तू ठाकूरांचं मूलच बनून राहा. तो मात्र आणखी थांबला नाही, सरळ उठून गेला. कोवालपाडा मठात त्याची माळ ठेवून देण्यात आली. यानंतर तो भक्त अक्षरशः पागलच झाला. त्यावेळेला स्वामी अरूपानंदांनी माताजींना विचारलं, आई, त्यानं काही मंत्रसुद्धा परत करून दिला? माळ तर त्यांना फेकूनच मारली, पण मंत्र का कधी परत करता येत असतो? माताजी म्हणाल्या, असं कधी होतं का? हा सजीव मंत्र आहे, तो काय परत करता येतो? एकवार जो मंत्र मिळाला तो महामंत्र होय. ज्याच्यावर, ज्या गुरुवर एकवार प्रेम जळलं त्याच्यावरून ते कधी का नाहीसं होईल. एक ना एक दिवस तो जेव्हा भानावर येईल तेव्हा त्या सर्वांच्या पाया पडेल. स्वामी अरूपानंद म्हणतात, आई, असं होतं का बरं? माताजी म्हणतात, असं होत असतं खरं. एकच गुरु कितीतरी जणांना मंत्र देतो, पण त्यातले सर्वच जण का समान असतात? ज्याची जशी पात्रता तसाच त्याचा विकास होतो. तो जयराम वाटला मला म्हणाला, आई, मला पागल करून द्या. मी म्हणाले, तू पागल का होशील बरं? पुष्कळ पाप घडल्याशिवाय कोणी पागल होतं का? त्यांनी उत्तर दिलं, माझ्या लहान भावाला ठाकूरांचं दर्शन झालं, मलाही ते घडवून द्या. मी म्हटले, या डोळ्यानं त्यांना कोणी केव्हा पाहिलं आहे? डोळे मिटून पाहिलं असेल. डोळे मिटून चित्र आठवतं की नाही? लहान पोर ते, बहुधा तसंच त्याला वाटलं असेल, आपण ठाकूरांना पाहत आहोत. मी म्हणाले की तू साधन भजन कर, त्यांची प्रार्थना कर, म्हणजे तुलाही त्यांचं दर्शन लाभेल. माणूस आपल्या आतूनच जाणू शकतो की आपण किती प्रगत झालो आहोत, आपल्याला कितीसं ज्ञान चैतन्य लाभलं आहे. त्याला आपण अंतरीचं समजतो की ईश्वर लाभाच्या दिशेने आपण कुठवर पुढे गेले आहोत. एरवी या डोळ्यांनी त्याला कोणी पाहिलं बरं? आणि ह्याप्रमाणे माताजींनी गुरुवरील जेव्हा अनुग्रह आपल्याला मिळतो, त्या गुरुचा आपल्यावर किती विश्वास असतो ना, आपण त्या विश्वासाला पात्र उतरायला हवं. हरिओम तत्सत्. श्रीरामकृष्ण.